6वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवणारी बातमी अखेर समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता आपल्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। बघा, आता जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता होता तो हप्ता आमच्या खात्यावरती कधी येणार, आम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार, असा प्रश्न जे आहे ते शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेला होता। पण बघा, आता त्याची तुम्हाला प्रतीक्षा करत बसण्याची गरज पडणार नसून सरकारच्या माध्यमातून एक नाही, दोन नाही, तर 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि हे 3 मोठे जे निर्णय आहेत ना, हे पूर्ण पैसे वाटपा संदर्भातील निर्णय आहेत। सरकारने घोषणा केलेली आहे, वाटपाला मंजुरी आता भेटत असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत आणि लाखो शेतकरी बांधवांना याचा खूपच मोठा फायदा आता मिळणार आहे। बघा, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा एक हप्ता भेटणार नाही। तुम्ही म्हणत असाल 9व्या हप्त्याचे 2000 रुपये भेटतील, तसं नाहीये। 9वा आणि 10वा हप्ता 2 हप्त्यांचे 4000 रुपये आता तुमच्या खात्यावरती यायला सुरुवात होणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे कधी पैसे मिळणार, सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, ही सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। मुख्यमंत्री काय म्हटले आहेत ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, त्यासाठी लक्ष द्या आणि व्हिडिओ पाहत चला। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले AR1 मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा। तर चला पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अखेर सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। राज्यातील आता लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैशांची रक्कम जमा होणार आहे। होय, आता काळजी करण्याची कोणतीही गरज नसून डीबीटीला मान्यता मिळाली आहे। डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून लाखो शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत। एकंदरीत जर विचार केला तर आता एक पण शेतकरी नाराज राहणार नाही असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो, कारण तसा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आता समोर आली। बघा, या ठिकाणी स्पष्टपणे आता काय सांगितलं आहे तुम्ही बघू शकता। सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतलेला आहे आणि स्पष्टपणे या ठिकाणी माहिती काय दिलेली आहे ते आपण पाहूयात। बघा, फक्त तुम्हाला एक हप्ता नाही, पूर्ण 4000 रुपये आता जाहीर झालेत। बघा, हे डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे तुमच्या खात्यावरती पोहोचणार आहेत। लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार असून सर्वची सर्व रक्कम बँक खात्यावरती आता येणार आहे। बघा, डीबीटीला मान्यता मिळाली। प्रति शेतकरी 2000 रुपये 9व्या हप्त्याचे, प्रति शेतकरी 2000 10व्या हप्त्याचे, असे टोटल 4000 रुपये आता बँकेच्या खात्यावरती येणार असून लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा, पैसे वाटपाचा अखेर निर्णय झालेला असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे पूर्णपणे आता टाकले जाणार आहेत आणि यामुळे शेतकरी खुश होणार आहेत। बघा, आता तुमच्या पण खात्यात 4000 रुपये नमो शेतकरी योजनेचे येतील, पण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय ते पण ऐकायचं आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आम्ही पैसे तर देणार आहोत, पण शेतकऱ्यांनी महत्त्वाची 2 कामे करून घ्यावी। जर सरकारने सांगितलेली 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाहीत तर मग त्यांना नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो, कारण जर तुम्ही ही 2 कामे केली तर नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये तर भेटतील, पण तुम्हाला इकडे पीक विम्याचे पण आता 18 ते 19,000 रुपये दिले जाणार आहेत। 18 ते 19,000 रुपयांची रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे दिली जाणार असून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात याचं वाटप देखील केलं जाणार आहे। बघा, आता हे सर्व पैसे तुम्हाला मिळणार असून एक मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। मग चला, आता तुम्हाला पीक विम्याचे पण पैसे मिळतील आणि नमो शेतकरीचे पण 4000 रुपये मिळतील। मग हे कशी मिळवायचे, कोणती 2 कामे करायची आणि हे पैसे कधीपर्यंत आपल्या बँक खात्यात येणार आहेत, सर्व काही समजून सांगणार आहे। आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा।
तर बघा या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सरकारचा अखेर उशिरा का होईना चांगला निर्णय झालाय. बघा इथं सांगितलं आहे अखेर पहिली यादी जाहीर. आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही क्षणी नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता मिळणार आहेत. बघा या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल हप्ता तर 2,000 रुपयांचा असतो आणि 4,000 कसे, तर बघा 9वा आणि 10वा हप्ता असे 2 हप्त्याचे मिळून 4,000 रुपये आता हे 2 टप्प्यात पूर्ण वाटप केलं जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजना आता ही खुश खबर आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यात पूर्ण पैसे आता येणार आहेत. बघा सरकारच्या निर्णयानुसार आलेल्या माहितीनुसार काय सांगितलं आहे, फक्त नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत तर पीक विमा मंजूर केलेला आहे आणि नुकसान भरपाई पण मंजूर झालेली असून तुम्हाला 17 ते 20,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईची पण आता दिले जाणार आहेत आणि लगेच नमो शेतकरीचे पण हे 4,000 रुपये दिले जाणार आहेत. जर सरकारने सांगितलेली तुम्ही 2 कामे केली ना तर तुम्हाला नमो शेतकरीचे तर हे 4,000 रुपये येतीलच, पण पीक विमा नुकसान भरपाईचे पण हे 17 ते 18,000 रुपये पूर्ण येतील आणि एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. सरकारने पैसे वाटपाची अखेर घोषणा पण केलेली आहे आणि पीक विम्याचे 17 ते 18,000 रुपये, नमो शेतकरीचे 4,000 रुपये जे शेतकरी 2 कामे करून ठेवतील त्यांच्या खात्यात लगेच सरकार वाटप सुरू करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पैसे बघा पहिला टप्पा 12 जिल्हे म्हणजे 12 जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहे. जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या ज्या तालुक्यात राहता त्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव असेल ना तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यांमध्ये या 12 जिल्ह्यात पूर्ण रक्कम दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100% हे पैसे आता जमा होणार आहेत. बघा जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता पूर्णपणे 17,000 रुपयांचा हा पीक विमा तर मिळेलच, पण हे 4,000 रुपये देखील आता पीक विमा नुकसान भरपाईचे आणि नमो शेतकरीचे 4,000 रुपये देखील तुमच्या खात्यावरती येणार आहेत. नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा सरकारने केलेली असून लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत आणि शेतकरी बांधवांना आता तुमच्या खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत. मग चला कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सगळ्यात जास्त मोठा फायदा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे, तर चला आता जिल्ह्यांची यादी बघूयात. आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण की मग तुम्हाला कळेल की नेमकी कोणती 2 कामे सरकारनं करायला सांगितलीत. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर मग तुमच्या खात्यावरती नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत, 4,000 रुपये तुम्हाला यायचे नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचे पण 17 ते 18,000 रुपये मिळायचे नाहीत. तुमचं नाव योजनेतून जाईल आणि तुमचे पैसे बंद होतील. मग तुम्हाला पण वाटत असेल पैसे बंद व्हायला नाही पाहिजे तर मग आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कोणती 2 कामे करायची आणि पैसे कधीपर्यंत मिळणार संपूर्ण माहिती या ठिकाणी आता आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांना आता चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळेल. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैशांचं नियोजन वाटपाचं सरकारने केलेलं असून लाखो शेतकरी बांधव आता चांगले खुश होणार आहेत. बघा या ठिकाणी पहिला टप्पा अखेर जाहीर. शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर झाला पण आता उशिरा का होईना जास्त रक्कम शेतकऱ्यांना येणार आहे. बघा आता इथं काय सांगितलं आहे आपण सविस्तर पाहूयात. तर बघा इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते तर PM किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये असे दोन्ही योजनेचे 12,000 रुपये मिळत असतात. ही रक्कम हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता सर्वांचे लक्ष 9व्या आणि 10व्या हप्त्याकडे लागलेले आहे. तर आता 9वा आणि 10वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा जो वाटपाला उशीर झाला आहे तोच हप्ता आता पूर्ण दिला जाणार असून 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 2 टप्प्यात हे पूर्ण आता 4,000 रुपये वाटप होणार आहेत आणि पैसे खात्यावरती याला उशीर होणार नसून DBTची प्रक्रिया असल्यामुळे एकदा तिकडून पैसे वाटपाला मंजुरी मिळाली, बटन पैसे वाटपाचं तिकडून दाबलं की इकडे 30 ते 35 मिनिटांमध्ये 4,000 रुपये ही जी रक्कम आहे पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा इथं सांगितलं आहे अनेक शेतकरी रोज बँकेत चौकशी करत आहेत, CSC केंद्रावरती माहिती घेत आहेत आणि मोबाईलवरती पण खाते तपासत आहेत. सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या तारखा आणि बातम्या बघतानाच ते दिसत आहेत. मात्र कोणतीही माहिती अधिकृत घोषणेशिवाय निश्चित मानू नका. सरकारकडून अंतिम आदेश येतो आणि त्यावेळेसच प्रक्रिया ही पैसे वाटपाची सुरू होत असते. ही गोष्ट आता लक्षात घ्या. बघा आता पैसे वाटपाला सुरुवात होत असून ही पैसे वाटपाची सुरुवात
पीक विमा नुकसान भरपाईचे 18,000 रुपये आणि नमूद शेतकरीचे 2 हप्त्याचे 4,000 रुपये अशा पद्धतीचे होणार असून मग चला हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात आता सर्वात आधी वाटप होणार आहेत. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का? जर त्या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी ही पूर्ण पैशांची रक्कम जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची संपूर्ण अशी सविस्तर यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करू. तर बघा आता या ठिकाणी आपल्याला कोणकोणते जिल्हे बघायला मिळत आहेत. कोणकोणत्या जिल्ह्यात आता 18 ते 19,000 रुपये पीक विम्याचे, त्यानंतर नमूद शेतकरीचे 4,000 रुपये आता मिळणार आहेत. आता त्या जिल्ह्यांची नावं सांगतो, लक्ष द्या. बघा तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं जरी नाव असेल तरी सर्वात आधी पैसे हे तुमच्या खात्यावरती येणार आहेत. पूर्ण रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे चिंता पण आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा तुम्हाला आता मिळून जाईल. ही एक आनंदाचीच बातमी आहे असं आपण म्हणू शकतो. तर चला या ठिकाणी आता संपूर्ण जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता काही झालं तरी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. नमूद शेतकरी योजना आणि पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळतील यादी आपण बघत आहोत. बघा पहिला टप्पा जाहीर झालेला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा. बघा 967 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. सर्वाधिक पैसे वाटप या जिल्ह्यात केलं जाणार आहे. जर कोणी नांदेड जिल्ह्यातील असेल तर नमूद शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये, 10वा हप्ता 2,000, हे 4,000 रुपये नमूद शेतकरीचे तर वेगळेच मिळतील. पण या जिल्ह्यासाठी नुकसानीची पीक नुकसानीची रक्कम 900 कोटींपेक्षा अधिक जाहीर केलेली आहे आणि ही रक्कम तर वेगळीच यांना मिळणार आहे. अशी टोटल या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 ते 19,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे आणि नमूद शेतकरीचे 4,000 अशी मोठी रक्कम दिली जाणार आहे. आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBTच्या अंतर्गत या पैशांचं पूर्ण वाटप केलं जाणार असून लाखो शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. ही आतापर्यंतची दिलासा देणारी आणि आनंदाची महत्त्वाचीच बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कोणीही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे. तर चला बघा नांदेड जिल्हा झाला. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पूर्ण जमा होतील. मग चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात नमूद शेतकरी योजनेचे पैसे, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सर्वात आधी दिले जाणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची पण या ठिकाणी आपण यादी बघणार आहोत. बघा यानंतरचा जिल्हा तो म्हणजे आपला परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यासाठी 147 कोटी रुपये अखेर मंजूर झाले असून आता हे पैसे पीक विमा नुकसान भरपाईचे काही शेतकऱ्यांना 13,000 रुपये मिळतील. बघा काही शेतकऱ्यांना 14,000 रुपये मिळतील. आणि याच शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी आता नमूद शेतकरी योजनेचे पण 9व्या आणि 10व्या हप्त्याचे दोन्ही हप्त्याचे मिळून 4,000 रुपये हे 2 टप्प्यात जमा होतील. अशी मोठी रक्कम या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाणार आहे आणि शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहे. टोटल पैसे वाटपाचं नियोजन केलेलं असून पूर्ण रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल. त्यामुळे कोणीही काळजी किंवा चिंता करत बसू नका. बघा शेतकरी बांधवांनो, ही पूर्ण पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाचीच बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. बघा यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची पण यादीमध्ये नाव आलेलं असून धाराशिव जिल्हा पुढचा जिल्हा आपल्याला बघायला मिळतोय. आता या धाराशिव जिल्ह्यात DBTच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून नमूद शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर वाटपासाठी पूर्ण तयारी होत चाललेली असून आता कोणत्याही क्षणी याही जिल्ह्यामध्ये पूर्णपणे 9व्या हप्त्याचे नमूद शेतकरीचे 2,000 सर्वात आधी मिळणार. काळजी करू नका, आता उशीर होणार नाहीये. DBT असल्यामुळे एकदा पैसे वाटपाचं बटन दाबलं की 30-35 मिनिटात पूर्ण पैसे येत असतात. आणि यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं पण नाव बघायला मिळत असून धाराशिव जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे आणि पूर्ण पैसे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाचीच बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पण बघणार आहोत. धाराशिव जिल्ह्यात पण हे 4,000 रुपये आता वाटप केले जाणार आहेत. तर चला कोणती 2 कामे करायची जेणेकरून लवकर आपल्या खात्यात नमूद शेतकरीचे 4,000 रुपये जमा होतील या संदर्भातील आता संपूर्ण माहिती आपण बघण्याचं काम करूयात. आता लक्ष देऊन राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा या ठिकाणी पूर्ण यादी आपल्याला बघायला मिळत आहे आणि आता या ठिकाणी संपूर्ण कोणती कामे करायची ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. तर बघा इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की सरकारच्या माध्यमातून मोठी अखेर हालचाल सुरू झालेली असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता हे पैसे पूर्ण जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांना आता चांगला मोठा दिलासा मिळणार आहे. बघा या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा. 140 कोटी रुपये मंजूर झालेले असून सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास आता सुरुवात होत आहे. काहींना 19,000, काहींना 20,000
10,000 तर या जिल्ह्यामध्ये आता नमो शेतकरीचे पण 4,000 रुपये मिळणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आणि एक मोठा दिलासा या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळेल. पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे आणि शेतकरी बांधव पण आता या ठिकाणचे चांगलेच खुश झालेले आहेत. बघा, हे सर्व पैसे आता बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल. आणि एवढंच नाही तर बघा, आता नमो शेतकरी योजनेचे पैसे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम फास्ट गतीने आता सरकार वाटप करणार आहे, कारण की आत्तापर्यंत पैसे द्यायला उशीर झाला असल्यामुळे इथून पुढे शेतकरी नाराज राहिले नाही पाहिजे याकरिता एकदम फास्ट गतीने सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैशांची रक्कम वाटप करणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधवांना आता चांगलाच मोठा दिलासा मिळू शकतो. मग बघा, आता नमो शेतकरीचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काही झालं तरी लवकर महत्त्वाची 2 कामे करावी लागतील. जर तुम्ही ती कामे केली नाहीत तर मग तुम्हाला लवकर पैसे मिळणार नाहीत. बघा, आता नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड जे असतं ते मोबाईल नंबरशी लिंक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे केलं नाही तर मग तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा, जेणेकरून नमो शेतकरी योजनेची पूर्ण रक्कम येणारी जी आहे ती खात्यामध्ये जमा होईल. त्यानंतर दुसरं काम करायचं आहे ते लक्ष देऊन ऐका. त्यासाठी CSC सेंटरला भेट द्या आणि KYC करा. जर KYC केलेली नसेल तर तुमचे पैसे बंद होतील. नमो शेतकरी योजनेची येणारी रक्कम तुम्हाला मिळायची नाही. त्यामुळे तात्काळ KYC करून देखील घेणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. एवढं केलं तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होतील. आणि अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर झालेली नाही, पण सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे 2 हप्ते एकत्र नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये हे आता पुढच्या 5 ते 6 दिवसात म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत दिले जाऊ शकतात, असा पण एक अंदाज आहे. 15 ऑगस्ट झेंडावंदनानिमित्त बळीराजासाठी खुशखबर येऊ शकते असं पण सांगण्यात येत आहे. आता पुढे काय निर्णय होतो याकडे आपलं लक्षच राहील. त्यासाठी आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.